नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्याचबरोबर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज आहे, फाल्गुन वद्य तृतीया. तर व्हॉट्सअप ग्रुपच्या परंपरेप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता आमच्या घरामध्ये मी एकटाच उपास करणारा उरलोय. जवळपास 50 वर्ष झाली मी संकष्टीचा उपास करतोय आणि या कालावधीत एकदाच माझा उपास मोडला होता, जेव्हा मी हरिद्वारला होतो. काही कारणामुळे रात्री जेवण झालं नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि हॉटेलच्या समोरच्या गल्लीमध्ये ब्रेड बटर आणि वाफाळता चहा दिसला. लक्षात आलं नाही की संकष्टी आहे आणि ब्रेड बटर आणि चहा आणला आणि नंतर लक्षात आलं, अरे आज संकष्टी होती. मग मात्र दिवसभर उपास केला बरं का. मग जेवलो नाही, काही खाल्लं नाही, दिवसभर उपास केला. अशाही पद्धतीनं तुम्ही संकष्टी करू शकता. लक्षात ठेवा, शेवटी उपोषणाला महत्व आहे. एक वेळा उपोषण सांगितलंय ना, मग एकदा उपोषण करा. बाकी चंद्र बिंद्र सगळं ठीक आहे. आता शहरातनं चंद्र दिसतोय कुठे उगम होताना. तर या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मी आज माझ्यासाठी, म्हणजे आमची बायको म्हणाली तुमचाच एकट्याचा उपास आहे, तेव्हा जे काय करायचं ते तुमचा रोंबाट तुम्ही घाला, मी नातवाला सोडून कुठेही जाणार नाही, अशी धमकी मिळाल्यानंतर मी काय करतोय बिचारा, केली गपचूप तयारी. तेव्हा चला स्वयंपाक घरात. मंडळी, साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा. तर साबुदाणा आता आपण धुवून आणि याला भिजत ठेवणार आहोत. चला आपण याला धुवून भिजत ठेवूया. हा पहा, आपण याला व्यवस्थित धुवत आहोत. हा अशा प्रकारे धुवून ते पाणी सगळं काढून टाकायचंय आणि मग पुन्हा याच्यामध्ये साधारणपणाने हा साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून आपण हा ठेवत आहोत. आता बाकीचं सगळं उद्या, आज रात्री, म्हणजे उद्या संकष्टी आहे, त्यामुळे आज रात्री आम्ही हा साबुदाणा भिजवतो. आता उद्या बाकीचं सगळं. मंडळी, साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी हा साबुदाणा आपण काल रात्री भिजवून ठेवलाय, तो तुम्ही बघितलाय. हा साबुदाणा आहे. त्यानंतर इथे ही कोथिंबीर मी घेतलेली आहे. आता मी तुम्हाला कोथिंबीरीबद्दल आधीच सांगितलंय की फुलावर आलेली कोथिंबीर ही घेऊ नये. साधी कोथिंबीर जी बिन फुलांची पाला असतो ती कोथिंबीर उपासाला चालते असं म्हणतात, म्हणून मी घेतलेली आहे. ह्या 1 तिखट मिरची आणि 2 पोपटी म्हणजे बिन तिखटाच्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत. या ठिकाणी हे 2 चमचे दाण्याचं कूट, 2 चमचे खोबरं आणि असं मी घेऊन आधी हे सगळं या मिक्सरमधून काढतोय आणि एकजीव करून घेत आहे. आता हे पहिल्यांदा या ठिकाणी ही टाकलेली आहे मिरची. हे बघा, ही मिरची टाकलेली आहे. कोथिंबीर टाकले, त्याच्यामध्ये कोथिंबीरीचे दांडोरेही आपण घ्यायचे आहेत, टाकून द्यायचे नाही आहेत. हे टाकलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 पाव चमचा मीठ घालतो आहोत आपण. घरात मी एकटाच आहे, नातवाला सांभाळते, सौभाग्यवती. आता हा पाव चमचा मी याच्यात मीठ घातलेलं आहे. त्याच्याबरोबरीने हे 2 चमचे खोबरं आणि 2 चमचे दाण्याचं कूट घालून हे मी मिक्सरमधून काढून घेतोय. तर हे जे वाटलेलं वाटप होतं हे काढून आपण, हे असं झालंय, हे आता या साबुदाण्यावरती टाकलंय. आता याच्यावरती बॅलन्सिंगसाठी आपण 1 चमचा साखर आणि अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहोत.
जरा तर मंडळी, आपण जे मिश्रण तयार केलं होतं मिक्सरमध्ये वाटून, ते असे साबुदाण्याला हे असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि मीठ देखील चेक केलेलं आहे आणि हे मीठ व्यवस्थित आहे. आता या ठिकाणी हे तूप तापत ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तापलेलं आहे तूप, त्याच्यामध्ये मी हे जिरं घालतोय आणि हे बटाटे, 2 बटाटे घेतलेत, हे बघा या आकाराचे चिरून घेतलेले आहेत, ते मी आतमध्ये घालतोय. जिरं चांगलं फडफडलेलं आहे. आता आतमध्ये हे बटाटे घालतोय. आणि हे बटाटे घालून हे चांगल्या प्रकारे तुपामध्ये परतून घेतोय. आणि आता हे खालून जळू नयेत म्हणून त्याच्यामध्ये जरासं पाणी घालतोय, खाली लागू नयेत, जळू नयेत म्हणून हे जरासं पाणी घालतोय आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती आपण हे शिजवून घेणार आहोत. साधारण 7 मिनिटं हा बटाटा आपण इथे शिजत ठेवलेला आहे. आता बघूया त्याची पोझिशन. हा बघा, हा या पद्धतीनं चांगला शिजलेला आहे. हा बघा, दिसला, हा शिजला आहे. आता ह्याच्यावरती आपण हे जे साबुदाण्याचं मिश्रण या ठिकाणी ठेवलं होतं, हे साबुदाण्याचं मिश्रण याच्यावरती घालणार आहोत. हे बघा, या पद्धतीने साबुदाण्याचं मिश्रण आपण सगळं आतमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीनं हे व्यवस्थित ढवळून हे बटाटे आणि ही तुपाची फोडणी त्याच्याबरोबर आपण एकजीव करणार आहोत. हे बघा, या पद्धतीनं आपण ती एकजीव करून नंतर त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटं ही आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तेव्हा मंडळी, साधारण 5 ते 7 मिनिटं आपण ही खिचडी आता शिजवून घेतलेली आहे. ही बघा, ही अशी व्यवस्थित अशी मऊसूत अशी शिजलेली आहे. हे बघा, ही बिलकुल गिजगोळा वगैरे अशा प्रकारची झालेली नाहीये, ती चांगली सुट्टी झालेली आहे. तेव्हा आता आपण प्लेटिंग करूया. तर मंडळी, ही आहे साबुदाण्याची खिचडी. ही माझ्या पद्धतीची आहे. मंडळी, आपण साबुदाण्याची खिचडी करताना बऱ्याचदा काय होतं की फोडणी एका बाजूला, म्हणजे मिरच्या एका बाजूला, शेंगदाण्याचं कूट एका बाजूला, साबुदाणे एका बाजूला आणि खोबरं एका बाजूला असं होतं. तर तसं होऊ नये म्हणून मी एक आयडिया केली की ते सगळं वाटून घेतलं आणि साबुदाण्याला लावलं आणि साबुदाण्याला हे केलंय. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली. तुम्ही म्हणाल की कोथिंबीर आम्हाला उपासाला चालत नाही, तर नका घालू. कारण काय आहे, शेवटी कोथिंबीर तुमची, खिचडी तुमची, खाणारे तुम्ही, आहे की नाही गंमत. तेव्हा तुम्हाला जर वाटलं तर घाला, नाही तर नका घालू. शास्त्र म्हणतात ते आपल्यावरती असतं शेवटी, ते तुम्हाला सांगितलंय. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं,
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.